आम्ही वाढदिवस काय घरी वगैरे काय वेगळं काही करत नाही, पण दरवर्षी मात्र सिद्धू आणि सर्व आपले सहकारी दरवर्षी येऊन हा वाढदिवस आपण साजरा करत असतात. यावर्षी थोडंसं त्याला स्वरूप आणखीन वेगळं आलं की आज सगळेच वरिष्ठ लोक आली आशीर्वाद द्यायला. त्याचं कारण सुद्धा असं आहे की वाढदिवसाचं निमित्त आहे, परंतु आपण शिवसेना पक्षाचे काम करत असताना सर्वजण एक कुटुंब म्हणून काम करत असतो. आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये खरं तर या निवडणुका म्हणजे आपल्याला विधानसभा लोकसभा यांच्यापेक्षा आपल्या स्वतःच्या निवडणुका असतात तेव्हा ते जिव्हाळ्याच्या वाटतात. कारण प्रत्येकाला वाटत असतं की हा माझा माणूस आहे, हा कुठंतरी पुढे यायला पाहिजे. आणि अशाच भावनेतून या निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आमदार योगीदादा कदम यांनी केलेल्या विकास कामांमुळं दादांचा चेहरा आपल्या सर्वांसमोर होता. त्याच्यामुळे तालुक्याला एक चांगलं भौगोलिक यश देखील मिळालं. त्यामुळे निश्चितच या वाढदिवसाला एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद सर्वांनी साजरा करण्याची संधी या ठिकाणी आपण मला दिली. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. बऱ्याच जणांनी माझ्याबद्दल खूप चांगलं बोललं. आपल्या पाठून बोलण्यापेक्षा समोर कोण बोलतो ते पण चांगलं वाटतं. आणि निश्चितच आमच्या घरातल्यांच्या सुद्धा काही गोष्टी आहेत मी घरी खरोखर वेळ देत नाही. कारण मी सकाळी उठलो, आमचा कार्यक्रम सकाळी 6:30-7 वाजता सुरू होतो. गायी आहेत घरी, जवळजवळ 10 गायी आहेत. एक 8:30-9 वाजेपर्यंत आमच्या घरातलं काम संपलं की मी आपल्याला आंघोळ केली की मंडणगडला यायला निघतो. जसं काय 10 वाजता कामावर जायचं असतं निघून मी आपल्या मंडणगडला येतो. तो रात्री मग कधी उशिरा जातो. आज जवळजवळ 2-2.5 महिने म्हणजे आमच्या चिरेखानीचा व्यवसाय असेल किंवा घरातले व्यवसाय त्याच्याकडे मी खरं तर लक्षच दिलं नाही. ते सगळी माझ्या घरातल्यांची कृपा आहे की ते सगळेजण पाहतात आणि त्यांच्यामुळंच मी या सगळ्या गोष्टीला वेळ देऊ शकलो. मी आजच्या दिवशी खरोखर त्यांचे, माझ्या घरातल्यांचे सगळ्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या गावातल्या लोकांचे पण मी आभार मानेन. कारण या निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुकांना वातावरणाला सामोरं जावं लागत होतं. जातीपातीचं राजकारण हे होतं. निवडणुका आल्या की ह्या सगळ्या गोष्टी होतात, ह्या काय अपेक्षित आपल्याला असतातच. परंतु मला माझ्या गावाचा देखील अभिमान वाटतो की मी स्वतः उमेदवार होतो. माझ्या गावामध्ये जवळजवळ 900 मतदार आहेत. मी प्रत्येक वाडीवरती जाऊन फिरलो. फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माझ्या गावातल्या लोकांना विनंती की बाबा उमेदवारी मिळालेली, आपला फॉर्म भरायचा आहे. त्याच दिवशी मला सगळ्यांनी सांगितलं की आज ही पहिली आणि शेवटची तुमची आमच्याकडं मिटिंग असू दे, परत तुम्ही कुठल्याच याला इथे येऊ नका, तुम्ही बाहेर कुठं जेवढं फिरता येईल तेवढं फिरा. तर एक चांगली ताकद मला गावातून देखील माझ्या सगळ्या लोकांनी दिली. आणि 471 मतदान माझ्या केंद्रावरती झालं सावलीच्या. त्याच्यामध्ये 461 मतं ही मला मिळाली. म्हणजे मला वाटत नाही की आजच्या जिल्ह्याभरात कुठल्याच उमेदवाराला त्याच्या गावामध्ये इतकी मतं मिळाली असेल. आणि विशेष म्हणजे आज आपण म्हणतो ना की जातीपातीचं राजकारण किंवा इतर सगळ्या गोष्टी हे अजिबात कुठंच नाही आहे. ह्या चर्चेच्या गोष्टी असतात. कारण माझ्या गावामध्ये मराठा समाजाचा आहे. माझ्या समोरचा उमेदवार हा कुणबी समाजाचा होता. माझ्या गावात मराठा समाजाची मतं होती 22 मधली मला वाटतं 15-16 मतं झाली असतील. आणि उर्वरित मतं होती ही एक मापी सगळी माझ्या कुणबी समाजाची होती. म्हणजे कुठेही असा त्याचा काही नामोल्लेख देखील झाला नाही. आणि मी गावात नसताना देखील माझ्या पाठीमागं माझ्या सगळ्या गावकऱ्यांनी, सगळ्या चारीतल्या वाडीतल्या लोकांनी, मग आमचे सुनील भाई वगैरे ह्या सगळ्या लोकांनी येऊन माझ्यासाठी ते काम केलं आणि चांगलं मताधिक्य मला गावातून दिलं. त्यामुळे आज मी जरी जिल्ह्याला गेलो असलो तरी माझ्या पाठीमागं माझं गाव खंबीर उभा होता. आणि त्याच्यामुळेच मी पुढे गेलेलो आहे. आणि याचं चांगलं यश मला माझ्या गावाच्यामुळं, तालुक्याच्यामुळं, आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळालेलं आहे. आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं आलात. माझ्याबद्दल खूप चांगलं या ठिकाणी वक्तव्य आपण केलं. हीच मला खरी आता पुढं चालण्याची माझी ताकद आहे. ताकदीच्या जीवावर एक चांगलं काम आपल्या सर्वांना सोबत करण्याची नक्कीच मी प्रयत्न करेन. नक्कीच काही वेळेला फोनच्या बाबतीत माझ्याकडून हा प्रकार होतो, मी नाकारत देखील नाही. परंतु नक्कीच आपल्याला चुका सुधारून जो पुढे जातो तोच माणूस. आणि मी आजच्या दिवशी संकल्प करीन साहेब 100% फोन उचलण्याचा संकल्प आजपासून मी करेन. आणि नक्कीच आपण चुका सुधारून जो जातो पुढे तोच खरा माणूस. आणि ते प्रयत्न आजपासून नक्की करेन. वाढदिवसाचा संकल्प म्हणून तो आपण एक करूया. म्हणजे मी स्वतः सुधारेन. आपल्याला ग्वाही देतो. आपण सर्वजण आलात, एक चांगला वाढदिवस माझा या ठिकाणी साजरा केला, मला शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो.